हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण याच्यामध्ये एफ सी मध्ये डोमेस्टिक व्हायलन्स व्हायलन्स अगेन्स्ट वुमन पाहिलं होतं. आता आपण पाहणार आहोत मिनिंग ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमन. व्हायलन्स अगेन्स्ट वुमेनचा शॉर्ट फॉर्म काय आहे? VAW. तुम्हाला विचारलं जाऊ शकता MCQsला फुल फॉर्म ऑफ VAW. मग त्यावेळेस तुम्हाला आलं पाहिजे व्हायलन्स अगेन्स्ट वुमन. ओके. आता व्हायलन्स अगेन्स्ट वुमन म्हणजे काय? ते युनायटेड नेशन्स डिक्लेरेशन 1993 डिफाईन्ड व्हायलन्स अगेन्स्ट वुमन. युनायटेड नेशन्समध्ये 1993ला व्हायलन्स अगेन्स्ट वुमन जे आहे ते डिफाईन केलं गेलं. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं गेलं की एनी ऍक्ट अंडर बेस्ट व्हायलन्स दॅट रिझल्ट इन ऑर इज लाईकली रिझल्ट इन फिजिकल, मग त्याच्यामध्ये तुमचं शारीरिक असेल, सायकोलॉजिकल मानसिक असेल, ऑर सेक्शुअल किंवा सेक्शुअल हॅरॅसमेंट असेल, ज्याच्यातून स्त्रियांना ज्या ज्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये स्त्रियांना सामोरे जावं लागतं, त्यांना अडचणी निर्माण होतात किंवा त्यांच्या स्वातंत्र्याला कुठेतरी किंवा त्यांच्या फ्रीडमला कुठेतरी वाव मिळत नाही. सो अशा सगळ्या गोष्टी ह्या व्हायलन्स अगेन्स्ट वुमन मध्ये इन्क्लूड होतात. ओके. आता याच्यामध्ये व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन्स इन्क्लूड, आता कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत व्हायलन्स अगेन्स्ट वुमन मध्ये? पहिला आहे सायकोलॉजिकल व्हायलन्स. सायकोलॉजिकल व्हायलन्स मध्ये काय येतं? तर जसं की एखाद्या स्त्रीला तिचा वारंवार अपमान करणं किंवा तिला वारंवार टोचून बोलणं, मग किंवा तिला दुसरी गोष्ट म्हणू शकतो की ब्लॅकमेल करणं. ओके. सो किंवा तिच्यावरती उगाच ओरडणं काही कारण नसताना. सो अशा गोष्टी ज्या की एखाद्या स्त्रीच्या सायकोलॉजीवरती इफेक्ट करू शकतात, ज्या तिच्या मानसिकतेवरती इफेक्ट करू शकतात, अशा गोष्टींना म्हटलं जातं सायकोलॉजिकल व्हायलन्स. देन नेक्स्ट येतं फिजिकल व्हायलन्स. फिजिकल व्हायलन्स मध्ये काय येतं की एखाद्या स्त्रीचा शारीरिक छळ करणं. मग शारीरिक छळ मध्ये तिला ढकलणं असेल, तिला चावणं असेल, तिला मारणं असेल, एखाद्याला मारहाण करणं, त्याच्यानंतर एखाद्याला धक्काबुक्की करणं एखाद्या महिलेला, किंवा एखाद्या महिलेचा खून करणं सुद्धा जरी असेल तरी ते सुद्धा फिजिकल व्हायलन्स मध्ये येतं. त्याच्यानंतर येतं सेक्स्युअल व्हायलन्स. सेक्स्युअल व्हायलन्स मध्ये एनी फॉर्म ऑफ नॉन कन्सेशनल सेक्स्युअल ऍक्टिव्हिटीज. याच्यामध्ये अशा गोष्टी की ज्या एखाद्या स्त्रीच्या विपरीत किंवा तिची इच्छा नसताना सुद्धा तिच्यावरती एखादी गोष्ट लादणे, मग त्याच्यामध्ये फोर्स ऑन पर्सन, एखाद्या पर्सन कडून तिच्यावरती फोर्स होणे, मग त्याच्यामध्ये तुमचा रेप वगैरे सुद्धा येऊ शकतो, किंवा सेक्सुअल टचिंग की तिची तिची इच्छा नसताना सुद्धा तिला कुठेतरी टच करणं, किंवा एखाद्या महिलेची इच्छा नसताना तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवणं. सो याला सुद्धा, किंवा त्यालाच आपण रेप म्हणून सुद्धा म्हणतो. सो अशा पद्धती सेक्शुअल व्हायलन्स मध्ये येतात. देन फिनान्शियल कंट्रोल. आता महिलांच्या घरी ज्या वेळेला म्हणजे असे खूपसे पुरुष आहेत समाजामध्ये की जे कमाईसाठी स्वतः घरी बसून महिलांना काय करतात की जॉबवरती पाठवतात, किंवा काही लोक आहेत की स्वतःही जॉब करतात, महिलाही जॉब करतात, पण त्यांचा कसं असतो, बायकोच्या कमाईवरती मात्र कंट्रोल राहतो. म्हणजे तिने आणलेला सगळा पेमेंट माझ्या हातात घ्यायचा, मी सांगेन तेवढाच तिने खर्च करायचा. सो त्यांना त्यांच्या फिनान्शियल फ्रीडम जो आहे तो न देता फिनान्शियल कंट्रोल त्यांच्यावरती ठेवणं, हा सुद्धा एक डोमेस्टिक वुमन्स व्हायलन्सचा एक पार्ट आहे. देन येतं स्पिरिच्युअल अब्यूज. स्पिरिच्युअल अब्यूज म्हणजे काय? तर एखाद्या महिलेला तिच्या धर्माव्यतिरिक्त जाण्यास भाग पाडणं, किंवा तिला जबरदस्तीने धर्म बदल करायला लावणं. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या येतात कशात? स्पिरिच्युअल अब्यूज मध्ये. ओके. देन येतं टाइप्स और फॉर्म्स ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमन. आता याच्यामध्ये हे जे मी तुम्हाला म्हटलं की याच्यामध्ये फक्त एवढंच येत नाहीये, ह्या चारच गोष्टी येत नाही. तर एक विचार केला तर महिलांची छेडछाड करणं, त्यांना शिटी मारणं, एखादी महिला शेजारी असताना काहीतरी अपमानास्पद बोलणं किंवा काहीतरी अश्लील बोलणं, जेणेकरून तिचं अट्रॅक्शन, तिने आपल्याकडे अट्रॅक्ट व्हावं, या सगळ्या गोष्टी सुद्धा वुमन्स व्हायलन्स मध्ये येतात. ओके. देन टाइप्स ऑफ ऑर फॉर्म्स ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमन. मग कोणकोणत्या टाइप्स आहेत?
वुमन्स व्हायलन्सचे. तर फर्स्ट आहे फिमेल इन्फॅन्टिसाइड. फिमेल इन्फॅन्टिसाइड म्हणजे काय, की इथे महिलांना कमकुवत मानलं जातं. म्हणजे प्रत्येकाचं असं पूर्वीच्या काळात एक असं त्या लोकांचं म्हणजे आर्य काळात जर तुम्ही पाहिलं तर आर्य काळाच्या सुरुवातीपासूनच पुरुषांना तिथे जास्त महत्व दिले. त्याला रिझन असं आहे की त्यांचं असं पूर्वीच्या लोकांचं असं म्हणणं होतं, ग्रंथामध्ये कुठेतरी तुम्हाला पाहायला मिळेल की जर घरी मुलगा हा किंवा येणारं मूल हे जर मेल असेल, घरी जन्माला येणारं मूल हे जर मेल असेल तर पूर्वजांना नरकापासून मुक्ती मिळते. म्हणजे त्यांना नरकात जावं लागत नाही, तर ते स्वर्गात जातात. आणि जर तिथे मुलगी जन्माला आली त्या घरी, तर पूर्वज जे आहेत ते नरकात जाणं कन्फर्म. सो अशी एक त्यांची त्यावेळची प्रथा होती आणि ह्या प्रथेमुळेच घरी एक वंशाचा दिवा असावा, की याच्यामुळे मुलींपेक्षा जास्त मुलांना काय केलं जातं, महत्व दिलं जातं एखाद्या घरामध्ये किंवा एखादा आपला वंश म्हणून पुरुषांना जास्त महत्व दिलं जातं. देन येतं फिमेल फॉयटिसाईड. फिमेल फॉयटिसाईड म्हणजे काय, की स्त्री भ्रूण हत्या. की आता इथे म्हटलंय बघा, एव्हरी डे 3000 फिमेल्स फेटूस आर अबॉर्डेड इन इंडिया. दिवसाला 3000, एव्हरी डे, प्रत्येक दिवशी 3000 मुली ज्या आहेत त्या अबॉर्ड केल्या जातात. आता कसं होतं की सुरुवातीला, आता याच्यावरती थोडाफार तरी कंट्रोल आलाय, पण सुरुवातीला स्त्रियांच्या बाबतीत जर विचार केला तर सोनोग्राफी थ्रू खूपशे असे हॉस्पिटल होते जे इलिगल चेकिंग करत होते. आणि चेकिंग करून झाल्याच्या नंतर आधीच कळायचं मुलगा आहे की मुलगी आहे. मग जर ती मुलगी असेल तर त्या मुलीला आधीच मारलं जायचं किंवा तिला तिथेच अबॉर्ट केलं जायचं, जेणेकरून तिला ते जगात येऊनच दिलं जात नव्हतं. सो ह्याच्यात जर विचार केला तर त्यांनी दिले सेक्स रेशिओ इन 80% डिस्ट्रिक्ट इन इंडिया, की मुलींचा जो सेक्स रेशिओ आहे तो 80% जिल्ह्यांमध्ये, डिस्ट्रिक्ट मध्ये इंडियामध्ये डिक्लाइन झालाय. आलं लक्षात? त्याच्यानंतर नॉट टेक एनी मेजर्स अंटिल जानेवारी 1996 वेन इट इज बॅन. त्याच्यानंतर काही महिला संघटनांनी 1996 पर्यंत त्याच्यावरती खूप सारे प्रश्न उपस्थित केले, पण तरी सुद्धा त्यांना त्याच्यापासून काही फायदा मिळाला नाही. हे जे अबॉर्शन्स होते ते कंटिन्यू चालूच राहिले. देन ब्रिज बर्निंग और डोरी डेथ. याच्यामध्ये काय होतं की तुमची हुंडा पद्धत, ही हुंडा पद्धतीमुळे एखाद्या, आता ही सुरुवातीला कसं झालं की ही प्रथा सुरू कुठून झाली, हुंडा पद्धत. तर महिलेच्या किंवा एखाद्या मुलीच्या बापाला असं वाटलं की मी जर माझ्या जावयाला काहीतरी दिलं तर तो म्हणजे एका प्रेमाखातीर त्याने असा विचार केला, मी जर माझ्या जावयाला पर्टिक्युलर अमाऊंट दिली किंवा एवढे एवढे पैसे दिले, दागदागिने दिले, घर दिलं, काही गाडी बंगला दिला, तर काय होईल की तो माझ्या मुलीला सुखात ठेवेल, त्याला कायम जाणीव राहील की त्याच्या वडिलांकडून हे घेतलेलं आहे आणि माझी मुलगी सुखात ठेवेल, त्याच्यामुळे तिच्या सुखासाठी मी सगळं द्यायला तयार आहे. सो अशा पद्धतीने प्रथा सुरू झाली. पण पुढे पुढे काय झालं, तर मुलींच्या बापाला ह्या सगळ्या गोष्टीचं एक ओझं झालं डोक्यावरती. कारण मुलगी तर द्यायची सोबत, जरी स्वतःकडे काय नसेल तरी ते कुठून तरी कर्ज वगैरे काढून देणं भाग आहे, त्याशिवाय माझी मुलगी त्या ठिकाणी सुखी राहणार. आणि मुलाच्या घरी कसं झालं की मुलांच्या घरी ही प्रथा आनंदाने ऍक्सेप्ट केली गेली. कारण आपला मुलगा जरी फारसा शिकलेला नसेल तरीही आपल्याला समोरच्या मुलीकडून हवं तेवढं मागून घेता येतं किंवा हवं तेवढं आपल्याला खूप सारी अमाऊंट असेल किंवा गाडी बंगला असेल हे आयतं मिळतं. त्याच्यामुळे ही पद्धत पुढे चालू आहे आणि ह्या पद्धतीमुळे मग पुढे मारहाण आलं, की जे कोण हुंडा देणार नाही त्यांना मारहाण करणं किंवा त्यांचा लैंगिक छळ करणं किंवा त्यांच्या अपमानास्पद बोलणं, त्यांना कायम टोचून बोलणं, या सगळ्या गोष्टी या चालू झाल्या. म्हणून हा एक पार्ट म्हटलं तर ब्रिज बर्निंग. देन येतं सेक्शुअल हॅरॅसमेंट. सेक्शुअल हॅरॅसमेंट मध्ये काय येतं की जसं मी म्हटलं की एखाद्याची इच्छा नसताना त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवणं. मग याच्यामध्ये पती पत्नी सुद्धा समाविष्ट असतात की असं नाहीये की कुठे की नवरा बायको असतील तर त्यांच्यामध्ये हा प्रकार सेक्शुअल हॅरॅसमेंट नसते, असं नाहीये. नवरा बायको जरी असेल तरी सुद्धा बायकोच्या मना व्यतिरिक्त जर नवऱ्याने तिच्यावरती कोणत्याही पद्धतीची जर जबरदस्ती केली आणि तिची इच्छा नसेल तर तो सुद्धा इथे वुमन्स अगेन्स्ट व्हायलन्स अगेन्स्ट वुमन होतो, त्या ऍक्ट मध्ये तो मोडतो. ओके. किंवा एखाद्या ठिकाणी काम करणाऱ्या आपल्या कलिग्सला
तिची इच्छा नसताना कुठेतरी टच करणं किंवा जसं की म्हटलं की तिच्यावरती जबरदस्ती करणं, या सगळ्या गोष्टी सेक्शुअल हॅरेसमेंट मध्ये येतात. ते फिजिकली असतं. ते युटिझिंग. युटिझिंग म्हणजे काय, की इथे मुलींना छेडछाड करणं. जसं की आता तुम्ही आता ह्या गोष्टीचं ना मला खूप आश्चर्य वाटतं खरं तर. कारण सध्याच्या मी काही ह्या जनरेशन म्हणजे आताचं जे जनरेशन चालू आहे, मी थोडंसं ऑब्झर्व्ह केलं. मी कोणालाही पर्सनली काही बोलणार नाही, पण मी जे ऑब्झर्व्ह केलं ते सांगतोय. या ठिकाणी काय असतं, की मुलींना चांगला हुशार मुलं, अभ्यास करणारी मुलं किंवा शांत मुलं अजिबात आवडत नाही. जे काही मुलं असतील, मी सगळ्यांचं नाही म्हणत, काही मुली आहेत, त्यांना फारशी आवडत नाहीत. पण हेच क्लासमध्ये थोडंसं सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी वेगळं करणं, मग कुठून तरी क्लासमध्ये आवाज काढणं असेल किंवा बाहेर जाऊन दादागिरी करणं, 8-10 पोरांचा ग्रुप तयार करणं, त्या ग्रुपचा लीडर म्हणून पुढे-पुढे मिरवणं. सो ह्या अशा पद्धतीची जी मुलं आहेत ना, यांना मुली जास्त प्रिफरन्स देतात किंवा या मुलींना जास्त करून अशी मुलं आवडतात. आता याचं रिझन एक्झॅक्ट मला माहिती नाहीये. पण याचा रिझल्ट मी पाहिलेले आहेत. याचे रिझल्ट काय होतात, की ज्या खूप चांगल्या मुली असतात, की ज्यांचं खरंच कुठेतरी चांगलं झालं असतं. म्हणजे एक एक्झाम्पलला असं पकडून चला, एक मुलगा आहे जो हुशार आहे, खूप चांगल्या पद्धतीने जॉब करतोय, किंवा चांगल्या पद्धतीने शिकतोय, पण शांत आहे, कोणाशी बोलणं नाही, काय नाही. एखाद्या मुलीला एक पर्टिक्युलर मुलगी आहे, तो तिला लाईक सुद्धा करतोय, की त्याला ती मुलगी आवडते. पण मुलींचं कसं होतं, की तो शांत आहे किंवा तो ग्रुपमध्ये नसून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि जो मुलगा की 4-5 पोरांचा ग्रुप बनून त्याचा लीडर म्हणून फिरतोय, अशा मुलाला ते लाईक करतात. पुढे भविष्यात काय होतं, की तो जो शांत मुलगा आहे, तो कुठेतरी चांगला गव्हर्नमेंट जॉबला किंवा कुठेतरी चांगल्या एम-एन-सी मध्ये जाऊन चांगल्या पोस्टला बसतो. खूप चांगला बंगलो वगैरे बांधून सगळे प्रॉपर्टी वगैरे बनवून खूप खुश असतो आणि ती जी मुलगी ज्याने त्याला रिजेक्ट केले, ती कुठल्यातरी गॅरेजला काम करणाऱ्या मुलाशी लग्न करून राहते किंवा मग असं कुठेतरी रोजच्या मोलमजुरी करून जगणाऱ्या मुलासोबत राहते. मी असं म्हणत नाहीये की ते चुकीचे असतात, ती लोक चुकीचे असतात. कदाचित ते मनाने किंवा त्यांच्या फिलिंग्स चांगल्या असतील, त्यांचं मन चांगलं असेल. पण ह्या अशा पद्धतीने जी लोक असतात किंवा जी अशी म्हणजे ग्रुप बनून राहणारी, ग्रुप म्हणजे असं नाही की चांगल्या गोष्टीसाठी नक्कीच ग्रुप बनावा. फक्त मी वाईट गोष्टींबद्दल बोलतोय, की मग तिथे तुम्ही या गोष्टीचा फारशा मुली विचार करत नाही, की भविष्यात माझं काय होईल? आणि आज खूप सारे प्रॉब्लेम्स असे झालेत, की यालाच या अशाच गोष्टींमुळे डायव्होर्सचं प्रमाण जे आहे ते इंडियामध्ये खूप सारं वाढलेलं आहे. आता यू टीझिंगमध्ये अशाच पद्धतीचे ग्रुप मुलं येतात किंवा काही, की जी मुलींना छेडछाड करतात, की एखादी मुलगी चालली असेल, तर तिला अपमानास्पद बोलणं, किंवा तिला उद्देशून काहीतरी बोलणं, तिला शिटी मारणं किंवा सपोज तिच्या वाटेमध्ये काहीतरी टाकणं किंवा काही असेल. मग ज्याने त्या मुलीचा अपमान होईल किंवा तिला कुठेतरी ऑकवर्ड वाटेल, अशा सगळ्या गोष्टी ह्या युटिझिंग मध्ये येतात. देन येतं मॉलस्टेशन. देन येतं मॉलस्टेशन. मॉलेस्टेशन म्हणजे काय, ते विनयभंग. विनयभंग मध्ये मग काय आहे, ते याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या मनाविरुद्ध तिला कुठेतरी टच करणं, तिच्या ड्रेस ओढणं, तिची ओढणी ओढणं किंवा तिच्या मनाव्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीसोबत खूप काळासाठी लैंगिक संबंध ठेवणं मर्जी व्यतिरिक्त. सो या सगळ्या गोष्टी तुमच्या येतात ह्या मॉलेस्टेशन मध्ये, त्यालाच विनयभंग म्हटलं जातं. देन रेप. रेप सुद्धा सेम पद्धत आहे, पण रेप मध्ये ह्याच्यात छेडछाडी जे प्रकार आहे तो ह्याच्यात येऊ शकतो मॉलेस्टेशन मध्ये. रेप मध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये की एखाद्या व्यक्तीच्या सॉरी, मुलीच्या किंवा स्त्रीच्या मनाव्यतिरिक्त तिच्यावरती जबरदस्ती करणे आणि फक्त जबरदस्ती न करता तिला त्यासाठी मारहाण करणे वगैरे, या सगळ्या गोष्टी रेपमध्ये येतात. मग इथे म्हटलेलं आहे, इन इंडिया ऑलमोस्ट 30 वुमेन्स आर रेप इन अ डे. म्हणजे इंडियामध्ये एका दिवसात 30 मुलींवरती किंवा 30 स्त्रियांवरती रेप होतो. हे खूप
म्हणजे दुर्दैवी वाक्य आहे की आज आपल्याला ऐकावं लागतंय. केसेस आर पेंडिंग इन द कोर्ट ऑफ पोलीस स्टेशन फॉर इयर अँड देन दे आर सिम्पली डिस्पोज ऑफ. म्हणजे इथे काय की खूप साऱ्या अशा रेप केस आहेत की जे इंडियामध्ये पेंडिंग आहेत आणि मग काही दिवसानंतर त्या डिस्क्लोज होतात, सॉरी क्लोज होऊन जातात आणि मग त्या ते जे कोण रेपिस्ट आहेत त्यांना मात्र याची शिक्षा मिळत नाही. सो अशा या गोष्टीमुळे काय होतं की बऱ्याच वेळा काही मुली किंवा काही स्त्रिया रेप होऊन सुद्धा अ, त्याची कोणत्याही प्रकारची वाच्यता बाहेर करत नाही. त्याचं रिझन असं असतं की जर वाच्यता केली आणि जर माझं नाव कुठेतरी बाहेर आलं तर कदाचित उद्या माझ्या लग्नाला किंवा मला बाहेर समाजात फिरता येणार नाही. फक्त ह्या एवढ्या भीतीने खूपशा मुली या सगळे हे जे काही घडतं या सगळ्या गोष्टी लपवून ठेवतात. देन येतं डोमेस्टिक व्हायलन्स. डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये मग या सगळ्याच गोष्टी येतील. मध्ये फिजिकल असेल, सायकोलॉजिकल असेल, जे मग अशा आपण पाहिलं इमोशनल, सेक्स्युअल, इकॉनॉमिकल, व्हर्बल अँड अदर्स, या सगळ्या पद्धतीचे जे काही मुलींवरती अत्याचार होतात हे डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये येतात. देन किडनॅपिंग अँड abduction. Kidnapping is taking away enticing of minor female less than 18 years and male less than 16 years. म्हणजे काय की किडनॅपिंग म्हणजे काय तर एखाद्या मुलीवरती किंवा पुरुष सुद्धा असू शकेल त्याच्यात. मग मुलींमध्ये काय म्हटलंय की 18 वर्षापेक्षा कमी असलेली मुलगी किंवा 16 वर्षापेक्षा कमी असलेला मुलगा यांना जर त्यांच्या जबरदस्तीने कुठून घरातून पळवून नेऊन त्यांच्यावरती अत्याचार करणं त्याला किडनॅपिंग म्हटलं जातं. मग एखादी मुलगी आहे की ती नाबालिक आहे पण ती ह्याच्यासाठी तयार नाही आहे तुमच्यासोबत येण्यासाठी तरी तिला जबरदस्ती घेऊन जाणं, अशा पद्धतीच्या केसेसला किडनॅपिंग म्हटलं जातं. ओके. किंवा सपोज मी म्हणतो तयार जरी असेल, 18 वर्षाखालील मुलगी तयार जरी असेल आणि तिला जर एखादी व्यक्ती बाहेर म्हणजे एखादा मुलगा आहे त्याने एखाद्या 18 वर्षाखालील मुलीला जर पळवून नेलं लग्नासाठी वगैरे तर त्याच्यावरती किडनॅपिंगची केस लागते. कारण ती नाबालिक असते आणि नाबालिक मुलीचा जर ती मुलगी 18 वर्षापेक्षा मोठी असेल आणि ज्यावेळेला पोलीस स्टेशनला अशी काही चौकशी लागली आणि तिला विचारलं गेलं की तुला या व्यक्तीने जबरदस्ती पळवून नेलं का, की तू तुझ्या मनाने गेलीस, हे सेंटेन्स ज्याला विचारल्यानंतर त्या मुलीने जर असं म्हटलं की मी माझ्या मनाने गेले तर मात्र त्याच्यावरती कोणती केस लागत नाही. पण हे कधी होतं 18 वर्षापेक्षा वरची मुलगी असेल तर. आणि जर त्या मुलीने सांगितलं नाही म्हणून तर त्या मुलग्यावरती मी माझ्या मर्जीने गेली नाही याने मला जबरदस्ती नेलं असं जर सांगितलं तर त्या मुलग्यावरती किडनॅपिंगची केस लागते. आलं लक्षात. सो किडनॅपिंग म्हणजे हा प्रकार आहे. देन वाईफ बेटिंग. आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं की वाईफ बेटिंग म्हणजे काय तर आपल्याच पत्नीला मारहाण करणे किंवा आपल्या पत्नी विरुद्ध अत्याचार करणे. मग ते कोणत्याही प्रकारचे अत्याचार असतील, तिला मारहाण असेल, तिचे फिनान्शियल कंट्रोल असतील किंवा सेक्शुअल अब्यूस असेल. सो अशा पद्धतीचं की म्हणजे तिची इच्छा नसताना तिला मारहाण करणं किंवा तिच्या अगेन्स्ट बोलणं, तिच्यावरती तिला घरातून वेगळं ठेवणं, किंवा तिला टोचून बोलणं किंवा आणखी काय म्हणू शकतो आपण त्याला, किंवा तिचं मर्डर करणं सुद्धा असेल तर या सुद्धा गोष्टी सगळ्या वाईफ बेटिंग मध्ये येतात. किंवा तिला इमोशनली वीक करणं. सो या सगळ्या गोष्टी त्यांच्या ह्याच्या येतात. देन व्हॉट कॅन यू डू टू एंड व्हायलन्स अगेन्स्ट वुमन. जर व्हायलन्स अगेन्स्ट वुमन जर संपवायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल तर फर्स्ट वन म्हटलं काय, ब्रेक द सायलेन्स. की महिलांनी शांत राहणं सोडून दिलं पाहिजे. म्हणजे जिथे आवाज उठवण्याची गरज आहे तिथे त्यांनी आवाज उचललाच पाहिजे. देन नो द लॉ. की महिलांच्या सपोर्ट मध्ये कोणकोणते लॉज आहेत त्या सगळे लॉ त्यांना माहिती असावेत. ज्या वेळेला गरज पडेल तेव्हा त्या लॉचा यूज करून त्या समोरच्या व्यक्तीवरती केस करू शकतात. देन बिल्ड सॉलिडॅरिटी. म्हणजे महिलांमध्ये धाडशीपणा आला पाहिजे. म्हणजे कमिटी ग्रुप ऑफ फ्रेंड्स with the concern and committed group of friends and colleagues, build an informal solidarity group within your organization or institution which can extend solidarity to victims of GBV. म्हणजे काय की ते तुमच्या एक ग्रुप असावा ज्यावेळेस तुम्हाला कधी वेळ पडेल तेव्हा तुम्ही
अगदी काय म्हणते धाडशीपणाने ह्या सगळ्याला विरोध करण्यासाठी तयार असला पाहिजे. सो बिल्ड सॉलिडॅरिटी. देन कनेक्ट विथ वुमन्स राईट ग्रुप. त्याच्यानंतर वुमन्स राईट ग्रुप जे आहेत म्हणजे महिला सशक्तीकरणाचे काही ग्रुप्स आहेत की त्या अशा ग्रुपशी तुम्ही कनेक्टेड असला पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला गरज पडेल तेव्हा त्यांच्या कानावरती जे काही तुमचं प्रॉब्लेम असतील त्याच्या कानावर घालून त्यांच्याकडून सॉल्व्ह करून घेता आले पाहिजे. देन डिमांड टू नो युअर राईट्स इन ॲज अ वुमन. त्याच्यानंतर महिलांचे एक्झॅक्ट राईट कोणकोणते आहेत, तुम्हाला घरामध्ये कोणकोणत्या गोष्टीवरती तुमचा अधिकार आहे, समाजात फिरताना कोणकोणत्या गोष्टी तुमच्या अधिकाराखाली येतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे की तुमच्या महिलांच्या राईट्स काय आहेत, तर तुम्ही त्याच्या विरोधात लढू शकता. सो ह्या 4 गोष्टी त्यांनी म्हटलेल्या आहेत की महिलांना करणं गरजेचं आहे. देन प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005. आता हा जो आहे याच्यामध्ये काय काय प्रोटेक्ट केलेलं आहे बघा. द डोमेस्टिक व्हायलन्स वुमन्स इन्क्लूड वाईव्स, मदर, डॉटर्स, लाईफ पार्टनर्स अँड सिस्टर्स. मग याच्यामध्ये बायको असेल, आई असेल, मुलगी असेल किंवा तुमची लिव्ह इन पार्टनर असेल की ती तुमच्यासोबत लिव्ह इन पार्टनर अँड सिस्टर किंवा तुमची बहीण असेल. वुमन्स इफेक्टेड बाय फिजिकल, सेक्शुअल, व्हर्बल, इकॉनॉमिक अँड इमोशनल फॉर्म्स ऑफ अब्युस. याच्यामध्ये कोणकोणत्या महिला इन्क्लूड होतात? सो वुमन अफेक्टेड बाय फिजिकल, सेक्शुअल, व्हर्बल, इकॉनॉमिक अँड इमोशनल फॉर्म्स ऑफ अब्युस, की अशा पद्धतीच्या अब्युसच्या अफेक्टेड आहेत. देन अंडर द ऍक्ट वुमन कॅन अप्रोच द. मग अशा वेळेस ह्या ऍक्ट थ्रू महिला काय करू शकतात? त्या ऍक्ट थ्रू महिला नियरेस्ट प्रोटेक्शन ऑफिसर कोणाशी कॉन्टॅक्ट करू शकतात? अप्रोच टू नियरेस्ट प्रोटेक्शन ऑफिसर, जो कोण त्यांचा नियरेस्ट प्रोटेक्शन ऑफिसर असेल त्याच्याशी अप्रोच करू शकतात. सेकंड वन रजिस्टर सर्व्हिस प्रोव्हायडर, की जो कोण सर्व्हिस प्रोव्हायडर असेल, की जसं आता आपल्या इथे बघा महिला सशक्तीकरणासाठी वेगवेगळे ग्रुप बनवलेले आहेत. सो आपल्या जर कॉलेजला तर कॉलेजमध्ये सुद्धा हा अशा पद्धतीचा महिला सशक्तीकरणाचा ग्रुप आहे. सो तिथे तुम्ही अशा पद्धतीच्या कंप्लेंट नोंदवू शकता ज्या असतील तर. देन पोलीस स्टेशन सोबत तुम्ही अप्रोच करू शकता, मॅजिस्ट्रेटशी तुम्ही अप्रोच करू शकता किंवा नॅशनल कमिशन फॉर वुमन, की जे महिलांसाठी बनवलेलं कमिशन आहे नॅशनल लेवलला, तो त्यांच्याशी तुम्ही अप्रोच करू शकता. Then political will. Through active generation of political will and result-oriented action plans, the government can effectively help and support the situation. पॉलिटिकल विल मध्ये काय म्हटलं की गव्हर्नमेंटने किंवा पॉलिटिकल लेवलला एक्झॅक्ट या महिलांविषयी असं कोणते ऍक्ट आले पाहिजेत किंवा कोणकोणत्या बदलाव केले पाहिजेत. मग त्याच्यामधले हिअर द लिस्ट सम ऑफ मेन सोल्युशन पॉसिबल. कोणकोणते सोल्युशन तुम्ही देऊ शकता? फर्स्ट वन, प्रिव्हिजन ऑफ फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन इन प्रॅक्टिस, नॉट ओनली इन थिअरी. की मुलींना काय म्हणतो प्रॅक्टिकल नॉलेज जास्त दिलं पाहिजे, थेअरी नॉलेज नाही. आणि एज्युकेशन जे आहे की ते कंपल्सरी केलं पाहिजे. इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ डोरी प्रोहिबिशन ऍक्ट अँड अदर रिलेव्हंट लॉज. आणि हुंडा पद्धत वगैरे आहे की ज्याच्यावरती खूप स्ट्रिक्ट कोणता तरी लॉ त्याच्यावरती अप्लाय केला पाहिजे. देन ग्रँट ऑफ इक्वल प्रॉपर्टी राईट्स टू गर्ल. त्याच्यानंतर मुलींना समान अधिकार मिळाला पाहिजे प्रॉपर्टीमध्ये, असा काहीतरी कायदा आला पाहिजे किंवा अशा कायद्याची तरतूद केली पाहिजे. देन डिपार्टमेंट फॉर वुमन्स अँड कमिशन फॉर वुमन्स मस्ट बी एस्टॅब्लिश इन सेंट्रल अँड स्टेट. स्टेट आणि सेंट्रल लेवलला महिलांसाठी एक वेगळं डिपार्टमेंट जे काय आहे ते तयार केलं गेलं पाहिजे. देन वुमन्स ऑर्गनायझेशन, मीडिया हाऊस अँड मॅगझिन शुड ऑफर फोरम्स ऑफ नेटवर्किंग. की महिलांना सशक्तीकरणासाठी मीडिया हाऊसेस किंवा मॅगझिनने सुद्धा तेवढा हातभार लावला पाहिजे की जेणेकरून महिला ज्या आहेत ते जास्त सशक्त होतील. देन एक्सटेन्शन सपोर्ट शुड बी अवेलेबल टू एनजीओज अँड सच ऑर्गनायझेशन. आणि ज्या काही अशा ऑर्गनायझेशन आहेत की ज्या अशा महिलांना मदत करतात की त्यांना गव्हर्नमेंटने सपोर्ट केलं पाहिजे असल्या एनजीओना किंवा ऑर्गनायझेशनला. देन माइंडसेट रिव्हॅल्युएशन. आता याच्यामध्ये काय की लोअर लेवल असू देत किंवा हायर लेवल असू देत, मिडल क्लास असू देत किंवा अप्पर क्लास फॅमिली असू देत, intellectual human rights activities consider citizens from walks of life need to contribute curb menace violence against women. Such a mindset situation needs mobilization action right from person to government level.
मग याच्यामध्ये सुशिक्षित असू देत किंवा अशिक्षित असू देत, अशा प्रत्येकाचा हातभार लागला पाहिजे महिलांना सशक्त करण्यासाठी. आणि याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा सुद्धा तितकाच हस्तक्षेप असला पाहिजे, की जेणेकरून समाजाची मानसिकता आहे ती चेंज होईल. आलं लक्षात? म्हणजे आता आपण असं म्हणतो की मुलींनी छोटे कपडे घालून बाहेर पडू नये. आता त्यांच्या कपड्यामध्ये प्रॉब्लेम नसतो, तर आपल्या बघण्यामध्ये प्रॉब्लेम असतो. मग जर मी माझं माइंडसेट केलं की त्या मुलीने काही चुकीचं केलेलं नाहीये, ती तिची लाईफ जगते, तर मग अशा रेप वगैरे होण्याच्या गोष्टी मी टाळू शकतो. पण त्यासाठी जर मी असं म्हणजे खूप साऱ्या मुलं की ती मुलगी छोटे कपडे घालून निघाले, मग तिचं कॅरेक्टर व्यवस्थित नसेल किंवा तिला कुठेतरी म्हणजे ती मुद्दामहून दाखवण्याचा प्रयत्न करते, मग त्याचा मी कुठेतरी फायदा घेतला पाहिजे. सो अशा गोष्टी कधी होतात ज्यावेळेला तुमची स्वतःची मानसिकता तुम्ही बनवून घेताय. त्याच्यामुळे जर तुमची मानसिकता क्लिअर असेल, तर ह्या अशा गोष्टी आपण टाळू शकतो. देन लास्ट पॉइंट आहे आपल्या ह्या चॅप्टर मधला, पोर्ट्रायल ऑफ वुमेन इन मीडिया, की एक्झॅक्ट मीडियाचा इफेक्ट महिलांवरती कसा पडतोय. तर याच्यामध्ये म्हटलंय की ब्युटी डज नॉट नो लिमिटेशन, की सौंदर्याला लिमिटेशन नाही. इट इज फाउंड एनीवर, ती कुठे तुम्हाला पाहायला मिळू शकतं. पण झालंय काय, की आपल्या मीडियावरती एक्झॅक्ट तुम्हाला सौंदर्य म्हणजे काय हे दाखवलं गेलंय. आणि हे सौंदर्य दाखवलं गेल्यामुळे काय झालंय, की काही महिला अशा आहेत की त्यांच्याकडे सौंदर्य म्हणजे ते फक्त तुम्हाला चेहऱ्याचं सौंदर्य दाखवलं गेलंय किंवा तुमच्या शरीर रचनेचं सौंदर्य दाखवलं गेलंय, की ज्याला आपण फिगर म्हणतो, की त्याचं तुम्हाला सौंदर्य दाखवलं गेलंय. ज्याच्यामुळे काय झालंय, की काही ज्या मुली आहेत, त्यांचं असं झालंय, की आमच्याकडे कोणत्याही प्रकारचं सौंदर्य नाही आणि त्या डिप्रेशनमध्ये झाल्या त्या गोष्टीमुळे. मुळात त्यांच्याकडे कदाचित मानसिक सौंदर्य असू शकतं किंवा त्यांच्याकडे एखादी काम करण्याची स्किल असू शकते. सो ह्या सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्यात आणि ह्याला कारण आहे मीडिया. कारण मीडियाने सौंदर्याची एक वेगळीच डेफिनेशन बनवून दिलेली आहे. मग ज्याच्यासाठी मीडिया काय करतात, फेअर अँड लव्हली सारखे ॲडव्हर्टाइजमेंट बनवतं. तर तिथे त्या खूप साऱ्या सुंदर मुली दाखवतात. फेअर अँड लव्हलीच्या ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजेच काय, की सुंदर मुलीच आणि त्याच्यात असं पण दाखवलं की सुंदर ती फेअर अँड लव्हली एखाद्या मुलीला लावली आणि ती बाहेर पडली की तिच्याकडे 4 लोक बघतात, 4 मुलं बघतात. म्हणजे काय, की सुंदर मुलींकडेच मुलं बघतात. हा एक मीडियाने लोकांच्या समोर दाखवलेला चुकीचा समज आहे. त्याच्यानंतर आणखी आपल्या मीडियामध्ये खूप साऱ्या सिरियल्स वगैरे तुम्ही बघता. त्याच्यामध्ये बघता की काय म्हणजे 80% सिरियल्स मध्ये तर असं दाखवलं की लग्न झाल्याच्या नंतर ती मुलगी घरी काम करते किंवा ऑफिस. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, की एंटरटेनमेंटसाठी हे लोक नेहमीच हे दाखवत असतात की मुलींवरती घरात अत्याचार होतात, मुलींना घरी प्रॉब्लेम्सच फेस करायला लागतात. त्याच्यामुळे कोणतीही मुलगी लग्न करण्याच्या आधी या सगळ्या गोष्टी किंवा घरातले जरी एखादी सासू असेल, सून असेल, की त्यांच्यावरती याचा इफेक्ट होतो. आणि इनडायरेक्टली काय होतं, की तुम्ही त्या सिरियलमध्ये जे पाहताय तेच तुम्ही तुमच्या घरामध्ये ऍझ्युम करायला सुरुवात करताय, की माझी सासू सुद्धा माझ्यासोबत असं करत असेल किंवा माझी सून सुद्धा माझ्यासोबत असं करत असेल, की या सगळ्याचे इफेक्ट महिलांवरती पडत चाललाय. सो इनडायरेक्टली या मीडियाचा जो आहे तो एक काही ठिकाणी चांगला आहे, तर काही ठिकाणी वाईट इफेक्ट जो आहे तो अं, महिलांवरती पडतोय. आता हा चॅप्टर आपल्या इथे संपला. या चॅप्टर वरती मी तुम्हाला एक क्वेश्चन देतोय बघा. हा हा असाइनमेंट मध्ये लिहून पाठवायचा मला. ब्रीफली एक्सप्लेन द पोर्ट्रायल ऑफ वुमेन इन इंडिया. ब्रीफली एक्सप्लेन द पोर्ट्रायल ऑफ वुमेन इन इंडिया. ब्रीफली एक्सप्लेन द पोर्ट्रायल ऑफ वुमेन इन इंडिया. आणि आपण आता नेक्स्ट लेक्चर जो आहे आपला नेक्स्ट चॅप्टर तो पुढे बघूयात. ओके, आता आपण इथे थांबूयात.